चिंतामणी हसबनीस यांना मी इथे निमंत्रित करेन. अभिजात चित्रकला असा विषय आपण सरांकडे दिलेला आहे आणि सरांना विनंती केली की या विषयावरती तुम्ही बोलावं. सरांचं काम आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, चित्रकार म्हणूनही ते किती श्रेष्ठ आहेत हे माहिती आहे आणि अंधांसाठी त्यांनी विशेषत्वाने चित्रकलेचं जे दालन खुलं केलंय त्याही विषयी त्यांचा अनेक ठिकाणी सन्मान झालेला आहे. मानचित्र सांस्कृतिक पुण्याचे ह्या परिषदेत माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो आणि थेट विषयाकडे वळतो. मी चित्रकार आहे. डोळा असलेल्या माणसांना माझ्या कामाचा उपयोग होतो. डोळा हा शब्द दोन अर्थांनी वापरला जातो, शारीरिक आणि बौद्धिक. दोन्हीपैकी कोणताही डोळा नादुरुस्त असेल तर चित्रकार म्हणून असलेल्या माझ्या अस्तित्वाबद्दलच प्रश्न उभा राहील. या दोन्ही प्रकारच्या नादुरुस्त डोळ्यांना दृश्यकलेचा आस्वाद घेण्यास उद्युक्त करणं हे माझं एकमेव उद्दिष्ट आहे. आयोजकांनी आज मला अभिजात चित्रकला ह्या विषयावर बोलायला सांगितलं आहे. तर अभिजात चित्रकला म्हणजे काय? नियम, संतुलन आणि कौशल्य यांच्या आधारे केलेली सौंदर्यपूर्ण चित्रनिर्मिती म्हणजे अभिजात कला, जी प्रेक्षकाला निखळ आनंद देणारी असते. ह्या व्याख्येतल्या जी चित्रकला प्रेक्षकाला निखळ आनंद देणारी असते ह्या भागाबद्दलच मला आज तुमच्याशी बोलायचं आहे. गेली 10 वर्ष मी जे अनुभवतोय त्याचा प्रथमदर्शी साक्षीदार म्हणून त्या गोष्टी आपल्या समोर फक्त मांडायच्या आहेत. आता गंमत अशी आहे की माझ्या क्लोज्ड आईज अँड ओपन माइंड्स या चित्रमालिकेला 2 प्रकारचे प्रेक्षक लाभले आहेत, डोळस आणि अंध. साधारण 1985च्या सुमारास फुल फ्लेज चित्रकार म्हणून माझं करिअर सुरू झालं. तेव्हा प्रेक्षकांनी कला दालनाकडे पूर्णपणे पाठ फिरवलेली होती आणि त्यासाठी काही प्रमाणात आमच्याच क्षेत्रातले लोक जबाबदार होते याची मला जाणीव आहे. जोपर्यंत खरोखर चांगली, अर्थपूर्ण आणि समाजाला उपयोगी असलेली चित्रकला समोर येत नाही तोपर्यंत कला दालनाकडे सामान्य माणूस परतणार नाही हे समजत होतं. माझ्या क्षेत्रासाठी काहीतरी चांगलं काम करून दाखवेन जे समाजासाठीही उपयोगी असेल अशी खुणगाठ मी मनाशी बांधली होती. पण म्हणजे नक्की काय करायचं हे काही समजत नव्हतं आणि काय करायचं हे कळायला 25 वर्ष लागली. पुढे प्रचंड रहदारीचा रस्ता सहजतेने क्रॉस करणारी अंध मुलगी माझी चित्र तिला पाहता येतील का हा मला पडलेला प्रश्न. अंध व्यक्तींना चित्र पाहण्याचा अनुभव आपणच द्यायचा हा मी केलेला निग्रह. अंधत्वाचा अनुभव स्वतः घ्यायचा म्हणून 2 महिने घरात डोळ्याला पट्टी बांधून फिरणं, वावरणं, मित्रमंडळींनी वेडा ठरवणं, एकलव्यासारखं ब्रेल शिकणं, कॅनव्हासवर ब्रेल कसं आणता येईल यासाठी केलेली वणवण आणि माझं पहिलं पोर्ट्रेट जेव्हा 2 अंध मित्रांना पाहता आलं तो क्षण. 2015 साली पहिल्याच प्रदर्शनाला 600 पेक्षा जास्त अंध प्रेक्षकांनी लावलेली हजेरी. कोणतंही वेगळं आवाहन न करता केवळ कला दालनातलं वातावरण अनुभवून 355 डोळसांनी भरलेले नेत्रदानाचे अर्ज, 17 जणांनी व्यक्त केलेली देहदानाची इच्छा. 4 वर्षांचा हा अविश्वसनीय वाटावा असा प्रवास आता बहुतेक सगळ्यांना माहीत झालाय. हे कसं साध्य झालं ऐका.
बिंदू, रेषा, आकार, रंग आणि पोत हे चित्रकलेचे 5 प्रमुख घटक आपल्याला माहीत आहेत. पण दृष्टीबाधितांना चित्रकलेचा आनंद घेता यावा म्हणून मी माझ्या चित्रात इतर काही उपाययोजनेबरोबरच ब्रेल लिपीचा वापर करतो. आपल्यासारख्या डोळसांसाठी ती ब्रेल लिपी टेक्स्चर पॅटर्न्स असते, तर अंध मित्रांसाठी ते पॅटर्न्स काम करतात माझ्या चित्रातील भाव उलगडण्याचे, इमोशनल डिकोडिंगचे. माझ्यापुरतं म्हणाल तर इमोशनल डिकोडर म्हणजे चित्रकलेतील आवश्यक अशा 6व्या घटकाचा मला लागलेला शोध. अभिजाततेचा पडताळा म्हणून ह्या 2 प्रतिक्रिया जरूर आहे का? कल्पना खरात ही 100% अंधत्व असलेली तरुणी माझी पेंटिंग्स पाहून म्हणाली, दृष्टीआड सृष्टी असं म्हणतात खरं, पण आज मी तुमची पेंटिंग्स पाहिली आणि माझी खात्री झाली आहे की किंचित बोचरी असणारी ही म्हण तुम्ही 100% खोटी ठरवली आहे. जे दृष्टीआड आहे ते तुम्ही आत्ता माझ्यासमोर जसंच्या तसं उभं केलंय. मी पाहिलेलं आहे तुमच्यापाशी ते सगळं एकच तर होऊन गेलंय. दुसरी प्रतिक्रिया, युवराज दाळवे, परभणीचा कॉलेज विद्यार्थी, ब्लाइंड आहे. तो म्हणतो, सर तुमची चित्र मी नेहमी पाहत असतो आणि ती पाहताना मी अंध आहे हेच मुळी मी विसरून जातो. बंगलोरच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस TCS च्या इंटरव्ह्यूमध्ये एक प्रश्न विचारला गेला होता, डोळस आणि अंध दोघेही एकत्रपणे करू शकतील अशी एखादी गोष्ट सांगता येईल का? फैयाज अत्तार ह्या अंध उमेदवाराने झटकन हात वर करून उत्तर दिलं होतं, चित्रकार चिंतामणी हसबनिसांची पेंटिंग्स तुम्ही डोळस आणि आम्ही अंध असे दोघेही एकदम एकत्रितपणे पाहू शकतो. क्लोज्ड आईज अँड ओपन माइंड्स या मालिकेतील चित्र पाहिलेल्या अंध प्रेक्षकांचा आकडा आज 5,500च्या वर गेलाय. 2 वर्षापूर्वी ICEVI 2024 म्हणजे इंटरनॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशन ऑफ व्हिज्युअली इम्पेअर्ड या आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रदर्शित झालेली माझी ऑडिओ टॅक्टाईल पेंटिंग्स 25 देशातील अंध व्यक्तींनी अनुभवली आहे. सध्या सर्वच कलांवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं सावट पसरताना दिसतंय. ही काही आजकाल घडलेली गोष्ट नाहीये. अनेक वर्षापासून हळूहळू तंत्रज्ञानाचा विळखा माणसाभोवती आवळला जातो आहे. आज AI सर्वांसाठी खुलं आणि मोफत असल्यामुळे, उपलब्ध झाल्यामुळे कलाकारांचं धाबं खरं तर दणाणलंय. पण हरहुन्नरी आणि गुणी कलाकार याही परिस्थितीवर मात करतील ह्याबद्दल मला तर बिलकुल शंका नाहीये. AIचा विषय निघालाच आहे म्हणून एक गंमत आपल्याला सांगावीशी वाटते. परभाषीय चित्रपट, गाणी किंवा कविता TV मोबाईलवरती पाहण्याचा आनंद सबटायटल्समुळे वाढतो. एवढंच कशाला, आपल्या मातृभूमीतल्या कलाकृती सुद्धा आपण कित्येकदा सबटायटल्स वाचत वाचत पाहतो. मला असं वाटतं की आधीपासून माहीत असलेल्या भाषेतील कलाकृतींची जाण वाढवण्यात सबटायटल्सची भूमिका महत्वाची ठरू शकते. क्लोज्ड आईज अँड ओपन माइंड्स या चित्रमालिकेतील चित्रांपुढे ब्रेल साक्षर अंध व्यक्ती पिव्होटच्या किंवा क्युरेटरच्या भूमिकेत वावरत असते. लक्षात घ्या, ब्रेल साक्षर अंध व्यक्ती या चित्रांपुढे पिव्होट सारखी किंवा क्युरेटरच्या भूमिकेत वावरत असते, तेव्हा ती आपल्यासारख्या डोळस प्रेक्षकांच्या रसास्वाद घेण्याच्या प्रक्रियेतील रसनिष्पत्तीस मदत करणाऱ्या सबटायटल सारखी कॅटलिस्टचं काम करत असते.
सबटायटल्स ही फक्त एक यांत्रिक युक्ती आहे. तर दुसऱ्या बाजूला ब्रेल साक्षर अंध व्यक्तीला क्युरेटरची भूमिका प्रदान करून तिला प्रत्यक्ष रसास्वाद प्रक्रियेत सामील करून घेणं हा मानवतेचा भाग आहे. अभिजाततेचा एक महत्वाचा निकष ह्यात दडलेला आहे. मानवाच्या इतक्या वर्षांच्या कला इतिहासात अभिजाततेचा हा निकष कोणाच्या लक्षात आला नव्हता बहुतेक, त्यामुळे साध्यही झाला नाही. क्लोज्ड आईज अँड ओपन माइंड्स या चित्रमालिकेच्या निमित्ताने तो साध्य झालाय असं मला वाटतं. थोडक्यात काय तर ब्रेल साक्षर दृष्टीबाधित व्यक्ती आणि माझी पेंटिंग्ज असे दोन घटक जर एकत्र आले तर विचारवंतांना दृश्यकलेची व्याख्या पुन्हा एकदा नव्याने तपासून पाहावी लागेल. ओस पडलेली कला दालना पाहून मी एक वाक्य नेहमी म्हणायचो, बरोबर आहे, चित्र पाहणं हे कोणा येरा गाबाड्याचं काम नव्हे. पण आता मात्र परिस्थिती बदलली आहे. क्लोज्ड आईज अँड ओपन माइंड्स या चित्रमालिकेतील पहिलं चित्र अंध प्रेक्षकाच्या भूमिकेत शिरून पाहायला आज डोळस प्रेक्षक डोळ्याला पट्टी बांधून थांबतोय. जाता जाता एक धाडसी विधान मला करायचं आहे. जे पाहू शकतात त्यांनी पाहता न येणाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे ही मनुष्य प्रकृती. पाहू शकणाऱ्या आणि पाहू न शकणाऱ्या अशा दोघांनी एकत्रितपणे एखादी गोष्ट पाहणे ही संस्कृती. आणि पाहू न शकणाऱ्यांनी पाहता येणाऱ्यांच्या पाहण्याविषयीच्या समस्या सोडवण्यासाठी घेतलेला पुढाकार ही क्रांती. क्लोज्ड आईज अँड ओपन माइंड्स या चित्रमालिकेतील चित्रांसमोर अशी उत्क्रांती होताना नेहमी दिसत असते. थँक्यू.